कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळं शिकूया. आज आपण इयत्ता 11वीच्या मानसशास्त्रातील पाठ 2 मानसशास्त्राच्या शाखा अभ्यासणार आहोत. पण मानसशास्त्र आपल्या जीवनात इतकं महत्त्वाचं का आहे? बघा, आपलं जग आहे ना, ते इंटरनेटमुळे खूप वेगाने बदलतंय. आणि या बदलांसोबतच नवीन आव्हानं, नव्या समस्या उभ्या राहत आहेत. आता ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींना समजून घ्यायचं असेल, त्यांना सामोरं जायचं असेल, तर मानसशास्त्र आपल्याला खूप मदत करतं. आणि म्हणूनच तर बघा, सायबर मानसशास्त्रासारख्या अगदी नवीन शाखासुद्धा आता उदयास येत आहेत. ओके, तर मानसशास्त्राच्या 2 मुख्य बाजू आहेत. आता या बाजू कशा तयार झाल्या? तर एका मूलभूत प्रश्नामुळे. तो प्रश्न असा की मानसशास्त्राचा मुख्य उद्देश फक्त मानवी वर्तन म्हणजे माणसं का वागतात हे समजून घेणं आहे की त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या समस्या सोडवणं आहे. आणि याच प्रश्नामुळे मानसशास्त्राचे 2 मुख्य भाग पडतात. सैद्धांतिक आणि उपयोजित यातला फरक समजून घ्यायला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला एक पूल बांधायचा आहे. तर सैद्धांतिक मानसशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्ट, त्याचं काम काय? पुलाचा आराखडा म्हणजे ब्लूप्रिंट तयार करणं, नियम आणि सिद्धांत बनवणं. आणि उपयोजित मानसशास्त्रज्ञ म्हणजे इंजिनियर, तो काय करतो? तो त्या ब्लूप्रिंटचा वापर करून प्रत्यक्ष पूल बांधतो, म्हणजे प्रत्यक्ष समस्या सोडवतो. सोपं आहे ना? एक ज्ञानाचा पाया रचतो आणि दुसरा त्यावर इमारत बांधतो. चला तर मग सगळ्यात आधी आपण त्या आर्किटेक्ट्सबद्दल बोलूया. म्हणजे मानसशास्त्राच्या त्या सैद्धांतिक शाखा ज्या मानवी वर्तनाच्या का या मूलभूत प्रश्नाचा शोध घेतात. याच शाखा आपल्या ज्ञानाचा पाया मजबूत करतात. एक विचार करा, आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत कसे आणि का बदलतो? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? आणि हाच प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या सैद्धांतिक शाखेकडे घेऊन जातो, जी आपल्या संपूर्ण जीवन प्रवासाचा अभ्यास करते. ही शाखा आहे वैकासिक मानसशास्त्र. या शाखेत काय होतं तर व्यक्तीच्या जन्माआधीपासून म्हणजे गर्भधारणेपासून ते अगदी मृत्यूपर्यंत त्याच्यात होणाऱ्या प्रत्येक बदलाचा अभ्यास केला जातो. मग ते शारीरिक बदल असोत, वैचारिक असोत किंवा सामाजिक म्हणजे बालपण, मग पौगंडावस्था, मग प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, या सगळ्या टप्प्यांचा अभ्यास यात येतो. थोडक्यात सांगायचं तर आपलं विचार, आपल्या भावना, आपलं वागणं हे आयुष्यभर कसं बदलत जातं, कसं विकसित होतं, याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. आणि बघा, हे चित्र किती अचूकपणे दाखवतंय. वैकासिक मानसशास्त्राचा हाच तर गाभा आहे. एका लहान मुलापासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत होणाऱ्या विकासाच्या प्रवासाला समजून घेणं. आता पुढचा प्रश्न बघा, कधी विचार केलाय का की गर्दीत असताना लोक वेगळं का वागतात? एकटा असताना जसे वागतात तसे चारचौघात वागत नाहीत. हा अगदी रोजच्या जगण्यातला प्रश्न आहे, बरोबर? आणि हाच प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या पुढच्या शाखेकडे घेऊन जातो, जी सांगते की सामाजिक वातावरणाचा आपल्यावर कसा आणि किती प्रभाव पडतो. या शाखेचं नाव आहे सामाजिक मानसशास्त्र. यात काय होतं तर आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वागणं हे इतरांच्या अस्तित्वामुळे कसं बदलतं याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. म्हणजे आपण एकत्र कसे काम करतो, एकमेकांबद्दल आपले पूर्वग्रह का बनतात, मैत्री कशी होते, नेतृत्वगुण कसे विकसित होतात, या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींचा अभ्यास इथे होतो. ओके, आता जरा आपल्या आत डोकावून पाहूया. एखादी व्यक्ती गोष्टी कशा लक्षात ठेवते, विचार कसा करते किंवा कधीकधी विसरते का? हे प्रश्न आपल्याला थेट आपल्या मेंदूच्या आत चाललेल्या प्रक्रियांकडे घेऊन जातात. चला तर याच आंतरिक जगाचा अभ्यास करणाऱ्या शाखेबद्दल जाणून घेऊया. ही आहे बोधात्मक मानसशास्त्र. ही शाखा लक्ष देणं म्हणजे अवधान, भाषेचा वापर, स्मरणशक्ती, एखादी समस्या सोडवणं आणि विचार करणं यांसारख्या उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण विचार कसा करतो, आपण गोष्टी शिकतो कशा, या कशाच्या मागे काय आहे याचा शोध ही शाखा घेते. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण आर्किटेक्टचं काम पाहिलं, म्हणजे ज्ञानाचा पाया कसा रचला जातो हे बघितलं. आता वेळ आहे इंजिनियर्सकडे वळण्याची. म्हणजे मानसशास्त्राच्या त्या उपयोजित शाखा पाहूया, ज्या या तयार ज्ञानाचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या समस्या सोडवतात. आता हा प्रश्न बघा, शिकवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया अजून चांगली कशी करता येईल? हा प्रश्न तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील उपयोगाकडे घेऊन जातो. ही शाखा आहे शैक्षणिक मानसशास्त्र. नावाप्रमाणेच हिचा संबंध शिक्षण प्रक्रियेशी आहे. म्हणजे शिकणे आणि शिकवणे या दोन्ही प्रक्रिया अधिक प्रभावी कशा बनवता येतील यावर ही शाखा लक्ष केंद्रित करते.
शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ शाळांमध्ये काम करतात, नवीन आणि चांगल्या शिक्षण पद्धती शोधून काढतात आणि ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी येतात त्यांना मदत करतात. चला आता एका महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर बोलूया. मानसिक आजार आणि भावनिक संघर्षातून लोकांना कशी मदत करता येईल हा प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या सर्वात मोठ्या आणि कदाचित सगळ्यात प्रसिद्ध शाखेकडे घेऊन जातो. ही आहे चिकित्सा मानसशास्त्र म्हणजेच क्लिनिकल सायकॉलॉजी. ही मानसशास्त्राची सगळ्यात मोठी उपशाखा आहे. या शाखेत मानसिक आजार, असामान्य वर्तन किंवा इतर मानसिक समस्यांचं निदान केलं जातं आणि त्यावर उपचार केले जातात. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ व्यसनमुक्ती, वैवाहिक समस्या किंवा तीव्र नैराश्य अशा अनेक प्रकारच्या समस्यांवर काम करून लोकांना मदत करतात. खरं सांगायचं तर अनेकदा मानसशास्त्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर असंच काहीसं चित्र उभं राहतं, बरोबर? म्हणजे थेरपी किंवा समुपदेशन. आणि हे चित्र चिकित्सा मानसशास्त्राचं अगदी अचूक प्रतिनिधित्व करतं. कारण लोकांच्या मानसिक आव्हानांवर मात करायला मदत करणं हा या शाखेचा मुख्य गाभा आहे. ओके, आता एका वेगळ्या आणि खूपच रोमांचक क्षेत्राकडे जाऊया. खेळाडूंना विशेषतः दबावाखाली असताना चांगली कामगिरी करण्यासाठी कशी मदत करावी. चला पाहूया मानसशास्त्र खेळाच्या जगात काय कमाल करतं. हे काम आहे क्रीडा मानसशास्त्राचं. क्रीडा मानसशास्त्रज्ञ काय करतात? तर ते खेळाडूंना त्यांची प्रेरणा, त्यांची सहनशक्ती आणि भावनिक संतुलन टिकून ठेवायला मदत करतात. खास करून जेव्हा खूप जास्त प्रेशर असतं किंवा दुखापतीतून बाहेर यायचं असतं तेव्हा. थोडक्यात ते खेळाडूंच्या मेंटल गेमवर काम करतात. टीम स्पिरिट वाढवणं, फोकस टिकून ठेवणं आणि आत्मविश्वास वाढवणं हे सगळं यात आलं. तर आता तुम्हाला कल्पना आली असेल की मानसशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे फक्त एक विषय शिकणं नाहीये. या सगळ्या शाखा अनेक वेगवेगळ्या आणि रोमांचक करिअर संधींचे दरवाजे उघडतात. हा तक्ता बघा, इथे काही उदाहरणं दिली आहेत. शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ शाळेत समुपदेशक म्हणून काम करू शकतात. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ मानसिक समस्यांवर उपचार करतात. क्रीडा मानसशास्त्रज्ञ खेळाडूंचं मनोधैर्य वाढवतात. एवढंच नाही तर औद्योगिक मानसशास्त्रज्ञ कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची निवड आणि मूल्यमापन करायलाही मदत करतात. म्हणजे किती विविध संधी आहेत बघा. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात येते. मानसशास्त्र म्हणजे फक्त मेंदूचा अभ्यास नाही, तर ते आपलं आयुष्य अधिक चांगलं जगण्याचं शास्त्र आहे. आपण असं का वागतो हे समजून घेण्यापासून ते इतरांना त्यांच्या समस्यांमधून बाहेर पडायला मदत करण्यापर्यंत मानसशास्त्र आपल्याला जगण्यासाठी खूप मौल्यवान साधनं देतं. आता हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. या सगळ्या शाखांपैकी कोणती शाखा तुम्हाला सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटली आणि का वाटली यावर थोडा विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.